त्यानंतर आपण बोलूया काचबिंदूविषयी. तर बऱ्याच वेळा काचबिंदू आणि मोतीबिंदू यामध्ये गोंधळ असतो की दोघे एकच आहेत की वेगळे वेगळे आहेत. तर बेसिक फरक म्हणजे मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले लेन्स खराब होणं, काचबिंदू म्हणजे एक ग्लॉकोमा म्हणून एक डोळ्यांचा आजार असतो. त्याला एक नाव दिलेलं आहे की काचबिंदू. ठीक आहे. तर काचबिंदू होण्याचं कारण म्हणजे डोळ्यातलं प्रेशर वाढणं. डोळ्यातलं प्रेशर वाढल्यामुळे डोळ्यातल्या ज्या नसा असतात, नर्व्ज असतात, त्या डॅमेज होणं आणि परमनंट व्हिज्युअल लॉस म्हणजे कायमचा दृष्टीदोष होणं. ज्या प्रकारे मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रिया करून आपण मोतीबिंदू बरा करू शकतो, त्या प्रकारे काचबिंदूसाठी ती व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही. काचबिंदूमुळे झालेला डॅमेज हा परमनंट असतो. नर्व्स ज्या डॅमेज झालेल्या असतात त्या परमनंटली डॅमेज होतात. त्याच्यामुळे तिथे रिव्हर्सेबल काहीच नाही. तर बेस्ट गोष्ट ही आहे की अर्ली डिटेक्शन. 40च्या पुढे काचबिंदूचे चेंजेस सुरू होतात आणि जेव्हा पेशंट 60 किंवा 65 वयाचा होतो त्या वयामध्ये काचबिंदूचे प्रमाण शेवटच्या लेवलपर्यंत वाढलेले असते आणि तेव्हापासून जो दृष्टीदोष होतो तो परमनंट आणि पूर्णतः दृष्टीदोष झालेला असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 नंतर रेग्युलरली डोळ्याचं प्रेशर चेक करणं. जसं आपण ब्लड प्रेशर चेक करतो तसं डोळ्यांचं पण प्रेशर असतं. ते प्रेशर रेग्युलरली चेक करणं आणि ते जर एका लेवलच्या वर असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट सुरू करणं किंवा काही टेस्ट आहे त्या टेस्ट रेग्युलर करणं. या गोष्टीने आपण काचबिंदूपासून वाचू शकतो. पण जसं मोतीबिंदूसाठी सर्जरी उपलब्ध आहे तशी काचबिंदूसाठी पण उपलब्ध आहे, पण ती एक शेवटचा पर्याय म्हणून सर्जरीचा उपयोग केला जातो. तोपर्यंत सर्जिकल असं इंटरव्हेन्शन काहीच अवेलेबल नाही आहे सध्या. तर ती एक काळजी घेणे गरजेचं असतं.